बघूया 100% बातम्या। नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्थ खात्यातलं काहीच कळत नाही असं सांगायचे, असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केला। फडणवीसांच्या या टीकेवर ठाकरे गटाकडूनही जोरदार पलटवार करण्यात आलाय। नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात आधी केलेल्या वक्तव्यांचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी दिला। यापूर्वीचे मुख्यमंत्री काही कळत नाही असं सांगायचे, हे देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाट्यावर मांडलं। ठाकरे गटाकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला। आधीच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य ठरलं होतं, मला अर्थसंकल्पातलं फार कळत नाही, मला सहकारातलं काहीच कळत नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही। जर राज्यकारभाराचा जर मला असं करता आला नसता तर उत्तर प्रदेश सारखे पर्यंत त्यांना फेकून द्यावं लागले असते गंगा, त्यांनी नाही दिले। 2014 ते 2019 या युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला समन्वय होता। मात्र 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडल्यानंतर दोन्ही नेत्यांमधला समन्वय आणि मैत्री कायमची संपली। परिणामी दोन्ही नेत्यांनी राजकीय युद्धाचा संकल्प केलाय, हाच अर्थ आता स्पष्ट होतोय। सध्या राज्य सरकारकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा खास उल्लेख करत विरोधकांना टोले हाणले। राजकीय नेत्यांचे दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आरोप प्रत्यारोपांचं प्रमाण इतकं वाढलंय की नेत्यांना आता राजकीय अजीर्ण होऊ लागलंय। काही नेत्यांना तर राजकीय पोटदुखी सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर असा उल्लेख केला आणि डॉक्टर एकनाथ शिंदे कोणत्या आजारावर उपचार करणार हेही फडणवीस यांनी सांगून टाकलंय। आता चिंता करू नका, कोणाच्याही पोटात दुखलं तर ती पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहे। मला वाटतं सगळ्यात आधी फडणवीसांच्याच उपचाराची गरज आहे। त्यांचंच काय दुखतं, पोट दुखतं का दुसरं काय दुखतं हे तपासण्याची गरज आहे। निवडणुका जवळ येत असल्यानं आता राजकीय पोटदुखीचं प्रमाण नक्की वाढणार आहे। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून औषधांचा मारा होणार असल्यानं कोणता राजकीय डॉक्टर प्रभावी ठरतो हे लवकरच स्पष्ट होईल। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार नाशिक दौऱ्यावर आले। राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अजित पवार नाशिकमध्ये आले। या दौऱ्यात अजित पवार यांच्या गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। वंदे भारत एक्सप्रेसनं उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक रोड रेल्वे स्थानकात दाखल झाले। यावेळी अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकात गर्दी केली होती। ढोल ताशांच्या गजरात अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर अजित पवार यांनी नाशिक रोड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर पायी चालत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। नाशिक रोड ते विश्रामगृहापर्यंत अजित पवार बाईक रॅलीत सहभागी झाले। यावेळी कार्यकर्त्यांनी जागोजागी अजित पवारांचं स्वागत केलं। यावेळी आमदार सरोज अहिरे सुद्धा अजित पवार यांच्या सोबत स्वागतासाठी उपस्थित होत्या। गेल्या आठवड्यात शरद पवारांनी नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। शरद पवार यांच्या शक्ती प्रदर्शनाला अजित पवारांनी उत्तर दिल्याची चर्चा रंगली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत। आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी त्याची प्रचिती दिली। याला निमित्त ठरलं भर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी केलेली एक कृती। त्याचं झालं असं की नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला। हा प्रश्न राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या चिन्हासंदर्भातला होता। यावेळी अजित पवारांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर दिलं। मात्र त्यानंतर आणखी एक प्रश्न आला आणि त्याच वेळी अजित पवारांनी पुन्हा एकदा ऑन कॅमेरा डोळा मारला। जिथं पक्षाचं चिन्ह आणि हे एबी फॉर्म द्यावा लागतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात लख प्रकाश पडेल। आता अजित पवार यांनी नेमका डोळा का आणि कुणाला मारला अशी चर्चा सुरू झाली आहे। याआधी मार्च मध्ये उद्धव ठाकरे विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते, तेव्हाही अजित पवारांनी डोळा मारला होता। तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। एका पत्रकाराला प्रश्नाचं उत्तर नंतर देतो हे सांगण्यासाठी आपण डोळा मारला होता, असं अजित पवारांनी तेव्हा स्पष्ट केलं होतं। आता दादांनी डोळा मारल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांच्या बंडानं शरद पवारांची राष्ट्रवादी दुभंगली। यानंतर काका पुतण्याने एकमेकांवर केलेल्या टीकेनं पवार कुटुंबात फूट पडल्याची चर्चा सुरू झाली। मात्र अजित पवारांच्या एका कृतीनं पवार कुटुंब एकसंध असल्याचं स्पष्ट झालं।
राजकीय संघर्ष सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांचं निवासस्थान सिल्वर ओकवर पोहोचले. खाते वाटप झाल्यानंतर अजित पवार लगेचच पवारांच्या घरी पोहोचल्यानं चर्चांना उधाण आलं. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. काकी प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सिल्वर ओकवर गेल्याचं अजित पवारांनी सांगितलं. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी फोन करून प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिल्याचं अजित पवारांनी म्हटलं. राष्ट्रवादीनंही ही कौटुंबिक भेट असल्याचं म्हटलंय. मला काकींना भेटायचंच होतं. राजकारणाच्या ठिकाणी शेवटी आपले वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती परंपरा आहे. आपण परिवाराला महत्त्व त्या ठिकाणी देत असतो. सिल्वर ओकवर अजित पवारांची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा झाली. मात्र यात राजकीय विषय नसल्याचं दादांनी स्पष्ट केलं. मात्र राष्ट्रवादीतलं बंड, आरोप प्रत्यारोपानंतर 14 दिवसांनी पवार काका पुतण्याची भेट झाली. त्यामुळे पवार कुटुंबातली फूट टळल्याचं स्पष्ट झालंय. अजित पवारांना अर्थ खातं मिळाल्यानं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. अजित पवार अर्थमंत्री असल्यानं त्यांनी आम्हाला निधी दिला नाही असं कारण देऊन जे लोक ठाकरेंना सोडून गेले त्यांनी आता परत यायला हरकत नाही अशी मिश्किल टीका चव्हाणांनी केली. मवियाच्या काळात अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी निधी देण्यात हात आखडता घेतल्याचा आरोप शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेना आमदारांनी केला. या पार्श्वभूमीवर अजित पवारांना अर्थमंत्रीपद देण्यास शिवसेना आमदारांनी विरोध केला होता. मात्र त्यानंतरही अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद दिलं गेलं. यावरून विरोधकांनी शिंदेंच्या शिवसेनेतल्या आमदारांना डिवचलंय. तर अजित पवारांनी मात्र सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचं सांगितलंय. की ज्या दादांना सोडून गेले तेच दादा पुन्हा आज राज्याचे फायनान्स मिनिस्टर झालेले आहेत. या मंडळाला परत यायला हरकत नाही. की उद्याच्याला या महायुतीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या मध्ये कुणाच्याच बद्दल कटुता राहणार नाही. एकमेकाच्या बद्दल गैरसमज राहणार नाही. शिवसेना आमदारांच्या असलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर यावेळी अजित पवार अर्थमंत्रीपद कशा पद्धतीने सांभाळतात, निधी वाटपाबाबत कशा पद्धतीने निर्णय घेतात याकडे सत्ताधारी आमदारांचं लक्ष असणार आहे. सांगलीच्या आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं चांगलीच जुगलबंदी रंगली. मिरज शहरासाठी निधी देणं घेण्यावरून पालकमंत्री सुरेश खाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यात मिरजेत ही जुगलबंदी पाहायला मिळाली. सांगली शहरातील महालक्ष्मी चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलंय. नुकतंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुरेश खाडे यांच्यात निधी वाटपावरून शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. मिरज शहराला मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्याचा दावा सुरेश खाडेंनी केला. पण बंधूंनो, मला एक सांगायचं, विकासाच्या माध्यमात असताना कधीही पक्षपात आम्ही केला नाहीये, पुढे आम्ही करणार आहे. त्यामुळे नगरीचा विकास होत असताना निश्चित आम्ही एका विचारानं जाऊ, एका ताकदीनं जाऊ हे आम्हाला सांग. सुशोभीकरणाचा सुधारणेचा प्रस्ताव आपण सादर केलेला आहे आणि त्याची मंजुरी अजितदादांचे अर्थमंत्री असताना दिलेली आहे. जयंत पाटील हे मवियाच्या काळात सांगलीचे पालकमंत्री होते. सत्तांतरानंतर सुरेश खाडेंकडे सांगलीचं पालकमंत्री पद आलंय. सांगलीतल्या विकास कामाच्या उद्घाटनावेळी आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये झालेल्या या जुगलबंदीची सध्या जोरदार चर्चा आहे. राज्यात पावसानं काही ठिकाणी ओढ दिल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अनेक ठिकाणी बळीराजासमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले. लवकरात लवकर दमदार पाऊस व्हावा अशी प्रार्थना बळीराजा करतो. अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी पाऊस पडत नसल्यानं चिंतेत सापडलेत. खरीपाची पेरणी पावसामुळे उशिरा झाली, मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस पडत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत. जिल्ह्यातील एकूण 4,50,000 हेक्टरपैकी केवळ 1.5 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. पेरलेलं उगवत नसल्यानं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे. अनेक शेतकऱ्यांना भर पावसाळ्यात स्प्रिंकलर लावून शेताला पाणी द्यावं लागतंय. अहमदनगर सारखी स्थिती राज्यातल्या अनेक भागांची आहे. जळगावच्या भडगावमध्ये कसगाव परिसरात समाधानकारक पाऊस नसल्यानं अगोदर केलेली धूळ पेरणी वाया गेली. त्यानंतर झालेल्या तुरळक पावसानं केलेली दुबार पेरणी आता वाया जाऊ लागली आहे. पाऊस काय अपेक्षेनुसार पडला नसल्यामुळे कशीबशी आम्ही ती पेरणी केली. आता एक 15 दिवस झालेत पेरणी, पण 50-60% पेरणी दिसत आहेत. हे जर आता पाऊस जर नाही आला तर परत दुबार पेरणीचं संकट आहे. दमदार पाऊस न झाल्यानं गोंदिया जिल्ह्यातलं पीक असलेल्या धान पिकाची पेरणी आणि रोवणी कामाला सध्या उशीर होतोय. पावसानं ओढ दिल्यानं राज्यातला बळीराजा सध्या अडचणीत सापडलाय. राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्यानं पेरण्यांना उशीर झाला. पेरण्या झाल्यानंतरही पुरेसा पाऊस न झाल्यानं मराठवाडा, खानदेश, पुणे, पश्चिम विदर्भासह मध्य महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बियाण्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात केवळ 59% पेरण्या झाल्यात. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात काही भागात पाऊस झालाय, मात्र अनेक भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्यात. कोकण विभागात 17%, नाशिक विभागात 59%, पुणे विभागात 31%, कोल्हापूर विभागात 30%, लातूर विभागात 61%, अमरावती विभागात 77%, तर नागपूर विभागात 51% पेरण्या आहेत. पावसानं दिलेली ओढ आणि रखडलेल्या पेरण्यांमुळे राज्य सरकारही चिंतेत आहे. मी पंतप्रधानांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग जर त्यांची भेट झाली तर त्यांच्याही कानावर घालू की बाबा साधारण अशी परिस्थिती आहे. आज पेरण्या लांबल्या आहेत, आमच्या समोर देखील काळजी आहे, पण काळजी करू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. संपूर्ण राज्यात दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची आहे. निसर्गाच्या लहरीपणासह अनेक संकट राज्यातल्या बळीराजावर आली आहेत. त्यातून सावरत मार्ग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या बळीराजावर आणखी एक नैसर्गिक संकट उभं टाकलंय. शंकी गोगलगाय पाठोपाठ पैसा अळीचं संकट आलंय. लातूरमधले शेतकरी त्यामुळे वेगळ्याच कोंडीत सापडले. आधीच उशिरा मान्सून सक्रिय झाल्यानं लातूर जिल्ह्याच्या काही भागात पेरण्या रखडल्या होत्या. मात्र काही ठिकाणी पेरण्या झाल्यानं पीक उगवत असतानाच शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभं ठाकलंय. हे संकट आहे पैसा अळीचं. ही अळी आलेलं पीक खाऊन नष्ट करतेय. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी शिवारात कापूस पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या काही भागात गोगलगाई आणि पैसा अळीचं संकट आल्यानं शेतकरी कोंडीत सापडलाय. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक अजब चोरीची घटना समोर आलेली आहे. ही चोरी आहे चक्क टोमॅटोची. या चोरट्यांनी जी चोरी केली ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानं चोरट्याने टोमॅटोवर डल्ला मारला. टोमॅटोचे दर सध्या गगनाला भिडलेत. 1 किलो टोमॅटोचे दर 150 रुपयांवर गेलेत. टोमॅटोला सोन्यासारखा दर मिळू लागल्यानं चोरट्यांची नजर सुद्धा टोमॅटोवर गेली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी आणलेल्या टोमॅटोवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. रात्रीच्या अंधारात टोमॅटो चोरत असताना 2 जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. व्यापाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली असून पोलीस अधिक तपास करतायत. शहापूर तालुक्यातील पिवळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हेदूचा पाडा इथल्या शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतं. जीवघेणी कसरत करावी लागते. यात मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो. बडेगा इंडिया तो बडेगा इंडिया ही घोषणा कागदावर असल्याचं पाहायला मिळतं. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, पण मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या काही गावांमध्ये पाड्यांमध्ये मूलभूत सुविधांचाच अभाव आहे. वीज आणि रस्ते नाहीयेत. त्यामुळे नागरिकांना अशा परिस्थितीत झगडत जीवन जगावं लागतंय. हेदू पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना असा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. बाजारात जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी आणि दवाखाना गाठण्यासाठीही ग्रामस्थांना याच रस्त्याचा वापर करावा लागतोय. ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे रस्त्याची मागणी केली, पण त्यांच्या आयुष्यातला हा खडतर प्रवास अजूनही संपत नाहीये. यानंतर एक दुःखद बातमी. हँडसम, फौजदार, अभिनेता आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालंय. पुण्यातल्या मावळ तालुक्यातल्या आंबी या गावात एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. महाजनी यांच्या निधनानं चाहत्यांना धक्का बसलाय. अभिनेते रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडेतल्या सदनिकेत मृतावस्थेत सापडले. महाजनी हे गेल्या काही महिन्यापासून तळेगाव दाभाडेच्या आंबी गावातल्या एका फ्लॅटमध्ये राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होते. महाजनी राहत असलेल्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. फ्लॅटचा दरवाजा उघडला असता महाजनी यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या रूम बशी वाज येत होता ना, त्यामुळे त्यांचा रूम वाजवत होते, तर ते नेहमीप्रमाणे वाजवल्यावर आवाज द्यायचे. तसा मला आवाज आलेलाच नव्हता. ज्या वेळेस ते इथं आले तेव्हापासून आम्ही आतापर्यंत त्यांच्या इथं कोणालाही पाहिलं नाही. 2 ते 3 दिवसांपूर्वी रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. एक काळ आपल्या अभिनयानं रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतीये. अभिनेता रवींद्र महाजनी यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात मोठा काळ गाजवला. त्यांना मराठी मनोरंजन विश्वातील चॉकलेट हिरो म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. महाजनी यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील 1975 ते 90चा काळ गाजवला. रवींद्र महाजनी यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत
हिंदी, मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं. पहिल्या सिनेमाच्या यशानंतर महाजनींकडे सिने निर्मात्यांची अक्षरशः रांग लागली. आराम हराम आहे, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, देवता, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार असे अनेक चित्रपट महाजनी यांनी गाजवले. रंजना, उषा नाईक, आशा काळे अशा दिग्गज अभिनेत्रींसोबत महाजनी यांची खास जोडी जमली. त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली होती. ज्याचा रुबाबदार असं व्यक्तिमत्व होतं आणि हिंदी चित्रपटाच्या नायकाला सुटेबल अशी पर्सनॅलिटी असूनही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मात्र ते दुर्दैवाने त्या काळामध्ये रुळले किंवा रुजले नाहीत. महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीतील जुन्या काळाशी नातं सांगणारा आणखी एक दुवा निखळत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी धबधबे खळाळून वाहत आहेत. माळशेज घाटासह अनेक ठिकाणी धबधब्यावर जाण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर ही बातमी पहा. माळशेजमधल्या धबधबा परिसरात कलम 144 लागू करण्यात आलंय. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले. पावसाच्या सरी, डोंगरावर उतरलेले ढग, धुक्यांची चादर आणि खळाळते धबधबे अशी निसर्गाची मुक्त उधळण माळशेज घाटासह ठाणे जिल्ह्यातल्या विविध परिसरात होतीये. या धबधब्यांखाली पाण्यात चिंब भिजण्यासाठी तसंच तलाव आणि धरणांच्या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. धबधब्याच्या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्यानं यातून कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी माळशेज परिसरासह ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच पर्यटन स्थळांवर असलेल्या धबधब्यांवर कलम 144 लागू करण्यात आलंय. येत्या 30 ऑगस्ट पर्यंत या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलंय. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी हा आदेश काढलाय. ठाणे जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा आदेश लागू करण्यात आलाय. या आदेशाबाबत पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहापूर तालुक्यातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहावी या अनुषंगानं धबधबे, धरण, तलाव या परिसरात 1 किलोमीटर पर्यंत सर्व वाहनांना प्रतिबंध करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघांची पंढरी. वाघांसाठीच्या संरक्षित जंगलामध्ये सध्या वाघांचा कुटुंब कबिला सुखानं नांदतोय. वाघाची मस्ती कॅमेऱ्यात कैद झाली. वाघाच्या बछड्यांची ही मस्ती म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा नजारा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलिझंजा बफर जंगलात बछड्यांची ही मस्ती सुरू होती. मुंबईचे वन्यजीव छायाचित्रकार विवान करापूरकर आणि चालक प्रवीण बावणे यांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. हिरव्या चादरीत लपेटलेल्या ताडोबात बबली वाघिणीच्या या 2 बछड्यांची मस्ती कुणालाही मोहून टाकणारी आहे. एकमेकांच्या खोड्या करणाऱ्या या बछड्यांना बबलीनं कशा प्रकारे धडे दिलेत त्याची जणू प्रात्यक्षिकच बबलीचे हे बछडे करताना दिसले. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.